Hello students, good morning everyone. Now students, as you know that we have started the nouns and kinds of noun. So now for your 8th standard there are not all the kinds of noun. आता तुम्ही 8वीत आहात, मग आत्ता तुम्हाला अभ्यासक्रमात सगळ्या प्रकारचे नाउनचा अभ्यासक्रम नाही. तर पहिल्यांदा जे आपण कालच्या लेक्चरमध्ये 3 नाउनचे प्रकार पाहिले ते शिवाय आज आपण जे नाउनचे प्रकार पाहणार आहोत ते तुम्हाला 8वीच्या अभ्यासक्रमासाठी आहेत. आता आज कोणते 3 नाउनचे कोणते प्रकार आहेत? काइंड्स ऑफ जेंडर. द नाउन जेंडर. जेंडर म्हणजे काय? आपण मराठीमध्ये त्याला लिंग म्हणतो. ओके, द नाउन जेंडर. तर आता इन जेंडर देर आर 4 काइंड्स ऑफ नाउन, 4 काइंड्स ऑफ जेंडर. आता जो जेंडर हा जो प्रकार आहे ग्रामरमधला तो कशामध्ये येतो? तर नाउन, नामामध्येच येतो. नाव इन द जेंडर देर आर 4 टाइप्स ऑफ जेंडर, काइंड्स ऑफ जेंडर. मॉस्क्युलाइन जेंडर, फेमिनन जेंडर, कॉमन जेंडर अँड न्यूटर जेंडर. ओके, हे 4 प्रकारचे जेंडरचे 4 प्रकार आहेत. तर मॉस्क्युलन जेंडर, फेमिनन जेंडर, कॉमन जेंडर अँड न्यूटर जेंडर. नाव लेट्स सी इन डिटेल. फर्स्ट, मॉस्क्युलन जेंडर. अ नाउन that denotes a male animal is said to be of the masculine gender. A noun in a sentence that denotes a male animal, it is called a masculine gender. म्हणजे वाक्यामध्ये येणारा शब्द, वाक्यामध्ये असलेलं नाव, वाक्यामध्ये असणारं नाम हे जर का मेल जेंडर म्हणजे पुरुषवाचक नाम असेल, वाक्यामध्ये असलेलं नाव हे जर का पुरुषवाचक नाव असेल तर त्या नामाला मॉस्क्युलन जेंडर म्हणजेच मेल जेंडर म्हणतात. बरोबर, मेल म्हणजे पुरुषवाचक. म्हणजे वाक्यामध्ये येणारं नाम हे जर का पुरुषवाचक नाम असेल तर त्या नामाला मॉस्क्युलन जेंडर म्हणतात. द नेम और द नाउन इन अ सेंटेन्स विच शोज द मेल name or noun that known as a masculine gender. A noun that denotes a male animal is said to be of the masculine gender. म्हणजे वाक्यामध्ये येणारं पुरुषवाचक नाम म्हणजेच masculine gender. आता फॉर एक्झाम्पल बघा, मॅन किंवा बॉय. ओके, हे झालं पुरुषवाचक नाम. ए मॅन, बॉय एक्सेट्रा. देन masculine gender means boy, man, the names which shows the male animal. हे पुरुषवाचक नाम आहेत, boy, man, and it shows the male gender. हे काय दाखवतं? तर पुरुषवाचक नाम दाखवतं. Second is feminine gender. Now feminine means what? A noun that denotes female animal. A noun that denotes female animal is said to be of the feminine gender. म्हणजे वाक्यात येणारं नाम की जे स्त्रीवाचक नाम दाखवतं. ओके, वाक्यात येणारं नाम हे जर का स्त्रीवाचक दर्शवणारं नाम असेल तर त्या नामाला फेमिनन जेंडर म्हणतात. म्हणजेच फेमिनन म्हणजेच फिमेल जेंडर. ओके, म्हणजे स्त्रीवाचक दाखवणारं नाम जे असेल त्याला फेमिनन जेंडर म्हणतात. फॉर एक्झाम्पल गर्ल, विमेन एक्सेट्रा. फिमेल जेंडर स्त्रीवाचक नाव, पुरुषवाचक म्हणजे मेल आणि फिमेल म्हणजे स्त्री. ओके, नेक्स्ट इज कॉमन जेंडर. आता कॉमन जेंडर म्हणजे काय? अ नाउन दॅट डिनोट्स either a male or a female is said to be of common gender. Means sometime common gender we can use for denoting male also and for denoting female also. म्हणजे काही वेळेला कॉमन जेंडर हे आपण काही वेळेला फिमेल नाउन दर्शवण्यासाठी वापरतात किंवा काही वेळेला मेल किंवा पुरुषवाचक नाम दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात. फॉर एक्झाम्पल पॅरेंट, पर्सन एक्सेट्रा. आता बघा, इन मराठी लँग्वेज वी कॅन से ही बॉय म्हणजे मुलासाठी आपण ही वापरतो म्हणजेच तो असं वापरतो. म्हणजेच मॉस्क्युलन जेंडरसाठी मराठीमध्ये आपण जे वापरतो तो. ओके, देन फेमिनिन जेंडरमध्ये मराठीसाठी काय वापरतो आपण? ती.
तो, ती. तसंच कॉमन जेंडरमध्ये आपण मराठीमध्ये जे ते या अर्थाने जे काही शब्द वापरतो ते सर्व शब्द हे कॉमन जेंडर असतात. द नाउन, मराठीमध्ये आपण जे काही शब्द नाम हे ते या उद्देशाने वापरतो ते सर्व शब्द हे कॉमन जेंडरमध्ये येतात. इट मीन्स दॅट इट स्टँड्स फॉर बोथ मेल अँड फिमेल. म्हणजे कॉमन जेंडर हे मेल दर्शवणारं नाउन किंवा फिमेल दर्शवणारं नाउन ह्या दोन्हीसाठी वापरलं जाऊ शकतं. नाव लास्ट इज न्यूटर जेंडर. नाव मोस्ट ऑफ द टाइम neuter gender noun we can use for denoting the non living thing. आता न्यूटर जेंडर नाउन जे आहे ते फक्त नॉन लिव्हिंग थिंग्स दर्शवण्यासाठी, म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग तुम्हाला माहिती आहेत बरोबर. मग लिव्हिंग थिंगच्या अपोजिट नॉन लिव्हिंग थिंग. आता लिव्हिंग थिंग कोणते? ह्युमन बिईंग्स, ॲनिमल्स, ट्रीज, प्लांट्स हे झाले लिव्हिंग थिंग. आणि नॉन लिव्हिंग थिंग कोणते? टेबल, चेअर, रूम, डोर, विंडो हे झाले नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे या सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्सला दर्शवण्यासाठी न्यूटर जेंडरचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल बुक, पेन, रूम, ट्री एक्सेट्रा. म्हणजे हे झालं न्यूटर जेंडर. आता पुन्हा एकदा बघा. मॉस्क्युलन जेंडर विच शोज द मेल नाउन. Masculine gender which shows the male noun, for example boy, man. Then feminine gender which shows the female noun, for example girl, woman. Then common gender shows male and female both, for example parents, person. Okay. Then neuter gender shows only the non-living things, फॉर एक्झाम्पल बुक, पेन एक्सेट्रा. म्हणजे मॉस्क्युलन जेंडर म्हणजेच मेल जेंडर हे म्हणजे पुरुषवाचक नावं दर्शवण्यासाठी मॉस्क्युलन जेंडर वापरतात. फेमिनन जेंडर स्त्रीवाचक नाम दर्शवण्यासाठी. आणि कॉमन जेंडर हे पुरुषवाचक आणि स्त्रीवाचक दोन्हीपैकी जे सुटेबल असेल त्यानुसार. आणि न्यूटर जेंडर हे नेहमी नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरलं जातं. आता in short, masculine gender it stands only for male names such as boy, man, actor, poet. आता masculine gender जे आहे ते फक्त मेल नावांसाठीच वापरलं जातं, जसं की लायन, पोएट, मॅन, मॅन और बॉय एक्सेट्रा. पुन्हा त्यानंतर feminine gender it stands only for female names such as girl, woman, actress, lioness अशा प्रकारे. त्यानंतर common gender it stands for both male and female. आता common gender जे आहे ते मेल आणि फिमेल दोन्हीसाठी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल people, child, baby, friend या प्रकारे. देन न्यूटर जेंडर इट स्टँड्स फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स. देर आर नायदर मेल नॉर फिमेल. म्हणजे आता नॉन लिव्हिंग थिंग्स असतात ते मेल देखील नसतात आणि फिमेल देखील नसतात बरोबर. नॉन लिव्हिंग थिंग्स दर्शवण्यासाठी न्यूटर जेंडरचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल बुक, पेन, टेबल, चेअर, विंडो, रूम, बिल्डिंग या प्रकारे. आता तुम्हाला या काइंड्स ऑफ जेंडरवरती क्वेश्चन काय असतो? चेंज द जेंडर ऑफ फॉलोविंग वर्ड्स. म्हणजे काही शब्द दिले जातात त्या शब्दांचे जेंडर चेंज करायचे. म्हणजे इफ द वर्ड इज इन फिमेल जेंडर दॅन यू हॅव टू चेंज दॅट इन टू द मेल. म्हणजे आता तुम्हाला काही शब्द दिले जातात ते शब्द जर का मेल जेंडरमधील असतील तर त्या मेल जेंडरमधील शब्दांचे तुम्हाला फिमेलमध्ये, जसं की बॉय चेंज फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला चेंज द जेंडर अँड देर आर 3 वर्ड्स लाईक first word is boy, then man, poet, lion. आता हे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. तर या 4 शब्दांचे तुम्हाला चेंज द जेंडर जर करायचं असेल तर बॉयचं चेंज द जेंडर, बॉय इज इन मेल म्हणजेच मॉस्क्युलन जेंडर आहे. तर मॉस्क्युलनचं फेमिननमध्ये म्हणजेच फिमेलमध्ये चेंज करताना
बॉय चेंज इंटू द गर्ल, हे झालं चेंज द जेंडर. ओके, त्यानंतर मॅन, हे सुद्धा मेल जेंडर म्हणजेच मॉस्क्युलन जेंडर आहे, तर मॅनचं चेंज द जेंडर काय होणार, विमेन. पुन्हा पोएट, पोएट इज अ मेल म्हणजे कवी आपण त्याला म्हणतो, बरोबर. पोएट इज अ मेल जेंडर. नाव वाईल चेंजिंग द पोएट इंटू विल बी अ पोएटेस, म्हणजे त्याला कवयित्री आपण म्हणतो, कवी कवयित्री. ओके, देन लायन, लायन इज इन मेल जेंडर, सो लायन लायनेस, lion lioness. The female form of lion is lioness and the female form of poet is poetess. अशा प्रकारे तुम्ही change the gender करू शकता. Now in the notes I will give more example about the change the gender. Thank you.